विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा इंग्लिश विषयाचा अभ्यास करणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब्स. Auxiliary verb means verbs that helps to form tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. या ऑक्झिलरी वर्ब्समुळे आपल्याला काळ बदलता येतात, प्रयोग बदलता येतात आणि होकारात्मक किंवा नकारात्मक सेंटेन्स तयार करता येतात. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are form of be, do and have. They are called primary auxiliaries. Primary auxiliaries आहेत be, do and have. be फॉर्म मध्ये am, is, are, was, were, will आणि shall be यांचा समावेश होतो. जसे I am a boy, we are happy, this is a tree. या वाक्यांमध्ये am, is, are या प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. डू फॉर्ममध्ये डू, डज आणि डीड यांचा समावेश होतो. जसे They did not help me, I don't know, she does not help me. यामध्ये did, do आणि does या प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. हॅवच्या फॉर्ममध्ये हॅव, हॅज आणि हॅड यांचा समावेश होतो. जसे We have a holiday tomorrow, she has a ball, I had a car. यामध्ये have, has आणि had हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. आणखीन काही उदाहरण पाहूयात. She is a student of class 8. यामध्ये is हे ऑक्झिलरी वर्ब आहे. He does his work well. यामध्ये does हे ऑक्झिलरी वर्ब आहे. I have a pen. यामध्ये have हे ऑक्झिलरी वर्ब आहे. यानंतर पुढचा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरी means there are other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main verb. These are called model auxiliary verb. काही ऑक्झिलरी या मेन वर्बला मदत करतात आणि वाक्याला अर्थ प्राप्त होतो. त्यांनाच मॉडल ऑक्झिलरी असे म्हणतात. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड. तसेच मस्ट, मे, माइट, नीड, ought to या ऑक्झिलरी मेन वर्ब सोबत येतात. फॉर एक्झाम्पल ही मस्ट वर्क हार्ड. यामध्ये मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी आहे. ही विल वर्क हार्ड. यामध्ये विल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. He can work hard. यामध्ये can हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. अशा प्रकारे आपण प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडल ऑक्झिलरी वर्ब यांचा अभ्यास केला. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक आणि शेअर करा.